नमस्कार मित्रांनो, लेट्स लर्न इंग्लिश मध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजचा आपला टॉपिक आहे पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे शब्दांच्या जाती. तर इंग्लिश ग्रामरचा सर्वात महत्त्वाचा टॉपिक म्हणजे पार्ट्स ऑफ स्पीच. जर आपल्याला इंग्रजी शिकायचे असेल, इंग्रजी बोलायचे असेल किंवा एखादं आपल्याला साधं वाक्य जरी बोलायचे असेल, तर तेही आपण विदाऊट पार्ट्स ऑफ स्पीच बोलूच शकत नाही. त्यासाठी आपल्याला यांची माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. तर हे आहेत कोणते? यांचा यूज कसा होतो? हे आपण सर्व पाहूया. देअर आर 8 पार्ट्स ऑफ स्पीच. ते आहेत नाउन, प्रोनाउन, ॲडव्हर्ब, वर्ब, ॲडजेक्टिव्ह, प्रिपोजिशन्स, कंजंक्शन्स अँड इंटरजेक्शन्स. तर यांचा अर्थ काय होतो? यांचे एक्झाम्पल्स कोणते आहेत? आणि यांचा यूज कसा होतो? ते आपण थोडक्यात पाहूया. तर फर्स्ट आहे नाम म्हणजे नाउन आणि नाउनची डेफिनेशन आहे द नेम ऑफ अ थिंग, पर्सन, प्लेस ऑर आयडिया. म्हणजे एखाद्या वस्तूला, व्यक्तीला, ठिकाणाला किंवा एखाद्या कल्पनेला दिलेले नाव म्हणजे नाउन. तर नाउनचे एक्झाम्पल्स आहेत रिया, डॉग, सिटी, कार, हॅपीनेस एटसेट्रा. आणि वाक्य आहे आय ड्राईव्ह अ कार. या वाक्यामध्ये कार हे एक नाउन आहे. नेक्स्ट आहे सर्वनाम म्हणजे प्रोनाउन. डेफिनेशन आहे अ वर्ड युज्ड इन्स्टेड ऑफ अ नाउन. म्हणजे नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम किंवा प्रोनाउन असे म्हणतात. आणि प्रोनाउनचे एक्झाम्पल्स आहेत ही, शी, इट, दे, आय, यू इत्यादी. आणि एक्झाम्पल आहे शी इज अ गुड गर्ल. या वाक्यामध्ये शी हे एक प्रोनाउन आहे. नामाऐवजी आपण प्रोनाउन वापरले. नेक्स्ट आहे विशेषण म्हणजे ॲडजेक्टिव्ह. ॲडजेक्टिव्ह इज अ वर्ड दॅट डिस्क्राईब अ नाउन ऑर प्रोनाउन. म्हणजे नाम किंवा सर्वनामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला ॲडजेक्टिव्ह असे म्हणतो. आणि एक्झाम्पल्स आहेत हॅपी, स्ट्रॉंग, ब्युटिफुल, टॉल इत्यादी. एक्झाम्पल आहे हे इज अ टॉल बॉय. या वाक्यामध्ये टॉल हे एक ॲडजेक्टिव्ह आहे. नेक्स्ट आहे क्रियापद म्हणजे वर्ब. आणि वर्बची डेफिनेशन आहे अ वर्ड दॅट शोज ॲक्शन इन अ सेंटेन्स. म्हणजे वाक्यामध्ये क्रिया दर्शवणाऱ्या शब्दाला वर्ब असे म्हणतात. आणि वर्बचे एक्झाम्पल्स आहेत स्पीक, राईट, रन, ईट, ड्रिंक एटसेट्रा. एक्झाम्पल आहे शी इज रायटिंग. या वाक्यामध्ये रायटिंग हे एक वर्ब आहे. नेक्स्ट आहे क्रियाविशेषण म्हणजे ॲडवर्ब. डेफिनेशन आहे अ वर्ड दॅट गिव्स मोर इन्फॉर्मेशन अबाउट अ वर्ब, ॲडजेक्टिव्ह ऑर अनदर वर्ड. म्हणजे वाक्यामध्ये क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला ॲडवर्ब असे म्हणतात. आणि एक्झाम्पल्स आहेत स्लोली, व्हेरी, वेल, ऑफन, हिअर एटसेट्रा. एक्झाम्पल आहे शी वॉक स्लोली. स्लोली हे एक ॲडवर्ब आहे. नेक्स्ट आहे शब्दयोगी अव्यय म्हणजे प्रेपोजिशन. आणि प्रेपोजिशनची डेफिनेशन आहे अ वर्ड दॅट शोज द रिलेशनशिप बिटवीन नाउन अँड अनदर वर्ड. वाक्यामध्ये नाउन किंवा इतर शब्दांशी संबंध दर्शवणाऱ्या शब्दाला प्रेपोजिशन असे म्हणतात. आणि एक्झाम्पल्स आहेत ॲट, इन, ऑन, अबाउट, फॉर इत्यादी. आणि एक्झाम्पल आहे द पेन इज ऑन द टेबल. या वाक्यामध्ये ऑन हे एक प्रेपोजिशन आहे. नेक्स्ट आहे उभयान्वयी अव्यय म्हणजे कंजंक्शन. डेफिनेशन आहे अ वर्ड दॅट जॉईन्स टू वर्ड्स ऑर टू सेंटेन्सेस. म्हणजे वाक्यामध्ये दोन शब्दांना किंवा दोन वाक्यांना जोडणाऱ्या शब्दाला कंजंक्शन असे म्हणतात. आणि एक्झाम्पल्स आहे अँड, बट, ऑर, बिकॉज इत्यादी. एक्झाम्पल आहे आय कॉल्ड हिम बट ही डिडंट रिसीव्ह. वाक्यामध्ये बट हे कंजंक्शन आहे. नेक्स्ट आहे केवळ प्रयोगी अव्यय
म्हणजे इंटरजेक्शन. डेफिनेशन आहे an exclamatory word that expresses our feelings. म्हणजे असा उद्गारवाचक शब्द जो आश्चर्य किंवा भावना व्यक्त करतो. एक्झाम्पल्स आहेत वाव, ओ, उप्स, या इत्यादी. आणि एक्झाम्पल आहे वाव, दॅट्स गुड आयडिया. वाव हे वाक्यामध्ये इंटरजेक्शन आहे. तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये बस इतकेच. आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये न्यू टॉपिक सोबत. जर तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.